नमस्कार मित्रांनो. जर का तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, उत्तम धन असेल, तर तुमचं जे जीवन आहे, हे अगदी सहज सुखी होणार असतं. अशाच प्रकारचा समज आपला साधारण असतो. परंतु आज आपण जे कुंडली पाहणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला समजून येईल, की जरी तुमच्याकडे पैसा असेल, तरीसुद्धा सगळी सुखं तुम्हाला मिळतीलच असं नाही. आजची कुंडली खूप विशेष आहे, कारण आजच्या कुंडलीमध्ये आपण जी कुंडली पाहणार आहोत ती एका महिलेची कुंडली आहे. सौंदर्य अतिशय चांगलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा अतिशय चांगलं आहे. उत्तम क्वालिफाईड आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती ही सुद्धा चांगली आहे. असं असून सुद्धा त्यांच्या जीवनात दुःखाचे अक्षरशः डोंगर त्यांनी पाहिलेले आहे. सहज सोपं वाटणारं वैवाहिक सुखसुद्धा त्यांच्यासाठी दुरापास्त आहे. विवाह होणं किंवा विवाह टिकणं हे सुद्धा त्यांच्यासाठी अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. मग अशा कोणत्या गोष्टी त्यांच्या कुंडलीमध्ये वेगळ्या आहेत, की ज्यामुळे या सहज सोप्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा त्यांच्यासाठी अशक्य झालेल्या आहेत. तर आता जी कुंडली आपण पाहत आहोत, त्या कुंडलीबद्दल थोडासा तुम्हाला इतिहास सांगतो. ही कुंडली माझ्याकडे जवळ-जवळ 20-22 वर्षापूर्वी आलेली होती. त्या दरम्यान कुंडली पाहून काही गोष्टी प्रेडिक्ट केल्या होत्या आणि आत्तापर्यंत त्याचे जवळ सर्व प्रकारचे अनुभव आलेले आहेत. या कुंडलीबद्दल सांगायचं झालं तर ही जी महिला आहे, यांच्या बाबतीत अगदी बालपणातच जवळ वयाच्या 8 ते 9 वर्षापर्यंतच त्यांचं मातृ-पितृ जे छत्र आहे ते हरपलं. म्हणजे यांचे आई-वडील स्वर्गवासी झाले. आईने आत्महत्या केली हे विशेष. यानंतर त्यांच्या भावंडांनी त्यांचा संपूर्ण सांभाळ केला, उत्तम शिक्षण घेतलं आणि त्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती ते कामाला सुद्धा लागले. अर्थात त्या ठिकाणी त्यांना पगारपाणीसुद्धा अतिशय चांगलं होतं. यानंतर अर्थातच त्यांनी कमी वयामध्ये म्हणजे जवळ 22-23 वयामध्ये त्यांचा विवाहसुद्धा झाला. हा विवाह प्रेमविवाह होता आणि त्यांच्याच कास्ट कम्युनिटीमध्ये सुद्धा हा विवाह त्यांनी केला. विवाह झाल्यानंतर जवळ 1.5 ते 2 महिन्यातच त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूनंतर त्यांच्यासाठी ते अगदी शॉकिंग होतं. हे त्यांनी दुःख हळू पचवलं. यानंतर जवळ 1.5 ते 2 वर्षानंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःला सावरलं आणि जवळ 3-1 वर्षानंतर परत त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका वेगळ्या धर्मातील व्यक्तीबरोबर त्यांचा विवाह झाला. हा विवाह जवळ 1.5 ते 2 वर्ष व्यवस्थित झाला. 2 ते 3 वर्षानंतर तो जो मुलगा होता किंवा तिचा जो पती होता, त्यांनी परत मद्यपान वगैरे करायला सुरुवात केली. आणि हे मद्यपान अगदी टोकाचं होतं. त्याच्या एकंदरीत पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्त्वामध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस आले. त्याच्या वागणुकीमध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस आले. या दरम्यान त्यांना एक बाळसुद्धा झालं. ही परिस्थिती असताना त्याचं जे वागणं होतं ते अगदी टोकाचं झालं. सर्व कामधंदा सोडून तो घरात बसला अक्षरशः. आणि या सर्व परिस्थितीला कंटाळून या मुलीने त्याच्याशी डिव्होर्स घेतला. डिव्होर्स घेतल्यानंतर ती एकटी झाली होती. यानंतर तिच्या आयुष्यात काही पुरुषसुद्धा आले, परंतु कोणाशी सूत काही तिचं जमलं नाही. कारण आत्तापर्यंत तिला अनुभव आलाच होता, की पुरुषांबरोबर किंवा जे विवाह सुख आहे, हे तिच्या नशिबात बहुतेक नाही. तरीसुद्धा प्रयत्न तर आपण करतोच. यानंतर जवळ 2 व्यक्तींबरोबर ती लिव्ह इनमध्ये सुद्धा राहिली. परंतु यानंतरसुद्धा तिला त्यांच्यापासून अतिशय वाईट असेच अनुभव आले. याचप्रमाणे ही जी महिला आहे तिला आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा छोटे-मोठे त्रास आहेत. मानसिक त्रास ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आहेत. स्किन ॲलर्जी सुद्धा आहे. आता या सर्व गोष्टी तिच्या आयुष्यात कशामुळे घडल्या? आता या सर्व गोष्टींमध्ये तिची कोणतीही चूक नाहीये. प्रॅक्टिकली ज्याला आपण म्हणतो, की समजा तुमचा स्वभाव खराब असेल, वाईट असेल तर समोरचा सुद्धा तसाच वागतो. यांच्या बाबतीत तसं अजिबात नाही. मग कुंडलीमध्ये असे कोणते ग्रहयोग आहेत किंवा ग्रहस्थिती आहे, की ज्यामुळे हे सर्व घटना, घडामोडी त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाहिल्या. तर इथे जसं तुम्ही पाहत आहात, की ही जी कुंडली आहे, ही कुंडली मकर लग्नाची आहे. साधारणतः कर्क, वृश्चिक, मीन, मकर किंवा कन्या लग्नाच्या ज्या कुंडल्या असतात, खास करून स्त्रियांच्या, या सुंदर असतात. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं असतं. आता इथे मकर लग्नाचीच कुंडली आणि त्याच्या जोडीला लग्न स्थानामध्ये ज्याला आपण प्रथम स्थान म्हणतो, तिथेच चंद्रसुद्धा आहे. आणि यामुळेच त्यांचं जे एकंदरीत आकर्षक जे चेहरा आहे किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व हे अतिशय मॅग्नेटिक अशा प्रकारचं आहे. यानंतर
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा मंगळ व्ययस्थानामध्ये आहे. यामुळेच मातृछत्र हरपणं किंवा मातेपासून लांब राहावं लागणं किंवा मातेशी न जमणं, न पटणं अशा प्रकारचे अनुभव येतात, असं सूत्र आहे. राशीचा जो दशमेश आहे शुक्र, हा सुद्धा शत्रू राशीत किंवा वृश्चिक राशीत ज्येष्ठा नक्षत्रात हर्षलच्या बरोबर आहे. यामुळेच त्यांच्याशी पित्याचं छत्र सुद्धा यांचं हरपलं. इथे चंद्र सुद्धा महत्वाचा आहे मातेच्या जीवनासंदर्भात किंवा सुखासंदर्भात, मातृसुखासंदर्भात. इथे जो चंद्र आहे, हा चंद्र शनीच्या केंद्र योगात आहे आणि यामुळेच मातापित्याचं सुख कमी मिळणं अशा प्रकारचे अनुभव त्यांना मिळाले. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर सप्तम स्थान किंवा सप्तमेशावरून वैवाहिक जीवन साधारणतः पाहिलं जातं. तुमचा सप्तमेश, धनेश किंवा वेश हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. इथे यांचा जो सप्तमेश आहे चंद्र, हा त्यांच्या राशीतच भ्रमण करत आहे. कुठलाही ग्रह स्वतःच्या सप्तम स्थानामध्ये जेव्हा जातो, स्वतःपासून सप्तम स्थानामध्ये जातो, तेव्हा त्याचं बळ हे बऱ्याच प्रमाणात कमी होतं. आता इथे याचबरोबर वैवाहिक जीवनाचा कारक जो ग्रह आहे शुक्र, हा अत्यंत महत्त्वाचा असतो, लक्षात घ्या. हा शुक्र मंगळाच्या राशीत आहे. साधारणतः शुक्राला मंगळ आणि शनीच्या राशी ह्या मूलतः अशुभ फलदायीच असतात. इथे मंगळ हा नुसता वृश्चिक राशीतच नाही, तर तो ज्येष्ठा नक्षत्रात आहे. वृश्चिक राशीमध्ये विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा ही 3 नक्षत्र येतात. त्यापैकी ज्येष्ठा नक्षत्र हे अतिशय अशुभ मानलं जातं. या जोडीला ज्येष्ठा नक्षत्रातला हा जो शुक्र आहे, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हर्षलच्या युतीत आहे. हीच की नोट आहे या पत्रिकेची आणि यामुळेच यांच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनाच्या संदर्भात इतके टोकाचे अनुभव त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे एखादं सुख जर का तुमच्या नशिबात नसेल, तर ते नसतंच. आपण कितीही प्रयत्न केले, तरी ग्रह जे आहेत ते स्वतःची ताकद दाखवतातच आणि अशाच प्रकारचा अनुभव त्यांना आयुष्यात आलेला आहे. आता इथे दुसरा एक महत्त्वाचा योग तुम्ही पाहू शकता. आता इथे ही सुद्धा गोष्ट आहे, की यांच्या व्ययस्थानात असणारा मंगळ, त्याची अष्टम दृष्टी सप्तम स्थानार्थी आहे. परंतु लक्षात घ्या, मंगळी असल्यामुळेच एवढे टोकाचे अनुभव मिळतील असं अजिबात नाही. तर त्यामुळे मंगळाचं जे साधारण आपण मनात घेऊन चालतो, की मंगळ असेल तर ते अतिशय वाईट गोष्ट होते. आता इथे मंगळ आहे, परंतु मंगळामुळेच या गोष्टी झालेल्या आहेत असं अजिबात नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात इथे आणखीन एक ग्रहयोग किंवा युती तुम्ही बघू शकता. बुध आणि शनीची युती यांच्या दशम स्थानात आहे. अर्थात मकर लग्नाला बुध शनीची जी युती आहे ती लग्नेश आणि भाग्येश म्हणून चांगलीच आहे आणि त्यामुळेच यांना नोकरीच्या संदर्भात अतिशय चांगले अनुभव सुद्धा आले. भाग्याची साथ त्यांना या संदर्भात नक्कीच चांगली लाभली. मात्र बुध आणि शनी हे लग्नेश आणि षष्टेश म्हणून सुद्धा काम करतात आणि यामुळेच यांना स्किन ॲलर्जी, डोकं दुखणं किंवा मानसिकतेच्या संदर्भातले त्रास यांनी अनुभवले आहेत. इथे आणखीन एक गोष्ट म्हणजे चंद्र आणि शनीची युतीसुद्धा आहे. म्हणूनच त्यांना मानसिक, शारीरिक व्याधी किंवा त्या संदर्भातले त्रास यांनी जीवनामध्ये अनुभवलेले आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या ग्रहांमुळे किंवा ग्रहयोगांमुळेच त्यांना आयुष्यात अशा प्रकारचे अनुभव आले. म्हणजे सर्व काही व्यवस्थित असून सुद्धा साधं सोपं जे सुख आपण ज्याला विवाह सुख म्हणतो, हे सुद्धा त्यांना मिळू शकलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये यांची स्वतःची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती किंवा यांचं वेड्यावाकडं पाऊल पडलं किंवा गोष्टी यांच्यासाठी वेगळ्या झाल्या असं नाही. जे मी मगाशी सांगितलं की एखादी गोष्ट नसेल तुमच्या आयुष्यामध्ये किंवा पत्रिकेमध्ये, तर ती मिळणं जवळ दुरापास्त होतं. आतापर्यंत आपण जी सूत्र बघितली या पत्रिकेच्या दरम्यान, ही खरं पाहिली तर बेसिक आहे. परंतु ही सूत्र जर का तुम्ही कुंडलीमध्ये लावलात, तर अर्थातच तुम्हाला याच्या संदर्भातले अनुभव चांगले मिळतील किंवा ते तुम्ही अनुभव पडताळून सुद्धा पाहू शकता. प्रेडिक्शनमध्ये लक्षात घ्या, कधी-कधी प्रेडिक्शन हे 100% जरी बरोबर नसलं, तरीसुद्धा 70 ते 80% जरी तुमचं प्रेडिक्शन बरोबर असलं, तरीसुद्धा जीवनाची दिशा तुम्हाला नक्कीच समजू शकेल. आपल्या या संदर्भातलं मत काय आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि अशा प्रकारच्या ज्या कुंडलीचे विश्लेषणाच्या संदर्भातले जी सीरीज आपण सुरुवात केलेलीच आहे, ही याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.